नमस्कार. के.एल. राहुल 210 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 87 आणि यंग प्रिन्स कॅप्टन शुभमन गिल 167 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 78. या दोघांनी चांगलाच किल्ला लढवला आहे भारताचा. दुसऱ्या डावात 311 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर आणि अतिशय खराब सुरुवात झाल्यानंतर, इतकी खराब सुरुवात की गेल्या 40-42 वर्षात 1983 साली अशी सुरुवात झाली होती, जेव्हा गावस्करनी 4थ्या क्रमांकावर खेळायचा निर्णय घेतला होता. पण 2-0 अशाच अवस्थेत त्याला बॅटिंगला यावं लागलं होतं आणि त्यांनी नाबाद 236 आपला कारकिर्दीतला सर्वाधिक स्कोर केला होता. तर अतिशय अशा खराब सुरुवातीनंतर आता सगळं संपलं आहे असं वाटत असताना 4थ्या दिवशीच सामना संपतोय की काय असं वाटत होतं. पण आत्ताच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे के.एल. राहुल भक्कम उभा आहे, अगदी सॉलिड रॉक लाईक डिफेन्स आणि अतिशय सुरेख कट आणि ड्राईव्हचे चौकार ठोकलेले आहेत त्यांनी. शुभमन गिलनीसुद्धा अतिशय खणखणीत ऑफ ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हचे चौकार ठोकलेले आहेत. दोघांनी अतिशय संयमाने फलंदाजी केली. लंचच्या आधी थोड्या वेळ 3 ओव्हर भारताला खेळायला मिळाल्या होत्या. त्याच्या आधी बेन स्टोक्सच्या 141 धावांच्या जोरावर आणि त्याला डॉसनची 26 धावांची साथ मिळाली. कार्स नेहमीच त्रास देतो आपल्याला, 47 धावा केल्या त्यांनी. अशा रीतीने 150पेक्षा जास्त ओव्हर खेळून भारताला चांगलंच तंगवलं त्यांनी आणि 669 धावांचा डोंगर केला. 311 धावांनी भारत मागे पडला. त्याच्यापैकी आता 2 बाद 174 अशी अवस्था आहे भारताची, अशी स्थिती आहे 63 षटकात. अजूनही 137 धावांनी मागे आहे. केवळ 4 ते 5 चेंडू भारताला हरवण्यासाठी पुरेसे ठरतील, कारण अजून बराच स्कोअर करायचा आहे. पंतनी अजूनही प्लॅस्टर केलेलं नाही आहे. पंत अजूनही लंगडत फलंदाजीला येण्याच्या विचारात आहे. जवळपास 5 तास दोघांनी किल्ला लढवलेला आहे. तर अजून किती तास हे दोघं किल्ला लढवू शकतात आणि किती धावा करू शकतात त्याच्यावर भारताचं या मालिकेतलं भवितव्य अवलंबून आहे. सगळ्यांना माहिती आहे भारत 1-2 मागे आहे. अजून एक कसोटी सामना बाकी आहे. पण असाच जर प्रतिकार चालू ठेवला के.एल. राहुल आणि गिलनी, नवीन चेंडू अजूनही 27 षटकं दूर आहे आणि सेट झाल्यावर अतिशय आरामात फलंदाजी केली. 3 ओव्हरमध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे भयंकर खराब सुरुवात झाली भारताची. 4थ्याच चेंडूवर 311 धावांचं ओझं घेऊन खेळताना 150 जवळपास फिल्डिंग झाली होती भारताची. त्याच्यानंतर यशस्वी जयस्वालला 4थ्याच चेंडूवर परत पाठवलं ख्रिस वोक्सनी. 5व्या चेंडूवर साई सुदर्शनला पहिल्याच बॉलवर परत पाठवलं. 2 बाद 0 5 चेंडूत अशी अवस्था होती. पण नंतर मात्र तब्बल 62.8 एक षटकं दाद दिलेलं नाही या दोघांनी, के.एल. राहुल आणि यंग शुभमन गिल. तर हे दोघं अजून किती प्रतिकार लांबवत आहेत. 137चा हा जो पिछाडीचा जो भाग आहे तो किती भरून काढतायत आणि काही धावसंख्या उभारू शकतायत की काय. आणि मुख्य म्हणजे 5.5-6 तास 90 षटकं खेळून काढू शकतायत की काय. हेच 5व्या दिवसासाठी अतिशय मनोरंजक होणार आहे बघणं. त्याच्या आधी बेन स्टोक्सनी कित्येक वर्षात, म्हणजे केवळ 5वा-6वा कॅप्टन आहे तो कसोटी क्रिकेटच्या एवढ्या वर्षाच्या इतिहासात, एकाच डावात एकाच सामन्यात 5 बळी आणि शतक अशी अष्टपैलू कामगिरी करणारा. तर भारताच्या 358ला उत्तर देताना इंग्लंड 669 आणि नंतर भारत परत 2 बाद 174. पावसाची शक्यता आहे 5व्या दिवशी, पण पावसाचा जसा फायदा होऊ शकतो भारताला मॅच वाचवायला, तसं फलंदाजीची लय बिघडवायला सुद्धा त्रास होऊ शकतो आणि सारखीच आत बाहेर करावी लागली तर उलटं ते फलंदाजांना जास्त त्रासदायक होतं आणि गोलंदाजांना फायदा असा होतो की जलदगती गोलंदाजांना चांगला आराम मिळतो, विश्रांती मिळते. बेन स्टोक्स काही दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकलेला नाही. पहिल्या डावातही त्याला क्रॅम्प आला म्हणून रिटायर व्हावं लागलं होतं. पण दुसऱ्या डावात अजून तरी तो गोलंदाजी करण्याच्या इतका तंदुरुस्त नाही आहे, इतका फिट नाही आहे. जोफ्रा आर्चर त्रास देतो आहे. कार्सही मधून अतिशय भेदक गोलंदाजी करतो.
वोक्सही मधून त्रास देतो. डॉसननी एक बाजू दाबून ठेवली. एक वेळ तर अशी आली होती उपहारानंतर, उपहार ते चहापानापर्यंत भारताने 86 धावा केल्या बिनबाद आणि चहापानानंतर 34 ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता 88 धावा केला. एक वेळ अशी आली होती टी टाईमनंतर की जवळपास 100 चेंडूत भारताचा एकही चौकार नव्हता. डॉसनने एक बाजू जडेजासारखीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करून त्यांनी पूर्ण बाजू लावून ठेवली होती, पण दोघंही संयमाने खेळत आहेत आणि खराब चेंडूवर प्रहार करतायत. 4 धावा आरामात वसूल करतायत. तर बघूया, या दोघांवरच भारताचं भवितव्य आहे. नंतर आहेत अर्थातच जडेजा, शार्दूल, वॉशिंग्टन सुंदर आणि आत्ता तरी अशी बातमी आहे की पंत परत फलंदाजी करण्यास तयार आहे. बघूया, पंतवर जास्त फलंदाजी करायची वेळ यायला नको ॲक्च्युली. बाकीच्यांनी जर किल्ला लढवला 3-4 तास आणि चांगला लीड घेतला तर अजूनही भारताला सामना वाचवायची आणि मालिका वाचवायची संधी आहे. 5व्या दिवशी अतिशय अविश्वसनीय खेळ केला, तसाच अजून चमत्कार उरलेले 90 षटकं भारतीय संघ करतो की काय बघूया. 3 डावानंतर 3 डावाच्या अपयशानंतर गिलनी परत जोरदार फलंदाजी चालू केली आणि 600च्या वर इंग्लंडमध्ये मालिकेत धावा करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. के.एल. राहुलही एक डाव सोडला तर जवळजवळ प्रत्येक डावात अर्धशतकाच्या वर गेलेला आहे. त्यांनी 500च्या वर धावा केलेल्या आहेत आत्तापर्यंत या मालिकेत. त्या दोघांवर मुख्यतः मदार आहे. या दोघांनी जर पहिला 1 तास नव्हे तर पूर्णपणे उपहारापर्यंत लंचपर्यंत दोघं खेळून काढू शकले तर भारताला सामना वाचवायची संधी आहे. बघूया काय होतं आहे. नमस्कार.